मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या जरांगेंच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस. काय तोडगा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष. मराठा आंदोलकांना मुंबईतले सर्व रस्ते मोकळे करण्याचे कोर्टाने दिले आदेश. फक्त आझाद मैदानातच उपोषण करण्याच्या सूचना. जरांगे यांच्या उपोषणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. काल कोर्टाने फटकारल्यानंतर आज काय आदेश देणार याकडे लक्ष. मराठा आणि कुणबी हे एकच, हे फायनल. छगन भुजबळांना महत्त्व देत नाही. जरांगेंचा पलटवार. तर मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, शेवटचं सांगतोय म्हणत हुल्लडबाजांनाही भरला दम. ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकारी नको. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. ओबीसींवर अन्याय झाल्यास मुंबईत धडक, भुजबळांचा इशारा. कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं सरकार पालन करेल, मुख्यमंत्र्यांचं विधान. तर सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद करा, फडणवीसांचा विरोधकांना टोला. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार एक नवीन जीआरच काढण्याच्या तयारीत. जीआरच्या मसुद्याचं काम अंतिम टप्प्यात. मंत्रिमंडळ उपसमितीतल्या सूत्रांची माहिती. चीन आणि जपानच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतात परतले पंतप्रधान मोदी. एससीओमध्ये दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाविरोधात कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं केलं प्रतिपादन. महापुराचा पंजाबच्या 9 जिल्ह्यातील 1300 पेक्षा जास्त गावांना फटका. मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू. एक मोठी बातमी. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे. जरांगे यांनी कालपासून पाणी सोडलं. आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली. तसंच काहीही झालं तरी आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय. सोमवारी जरांगेंच्या उपोषणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. त्यामुळे उपोषणाच्या 5व्या दिवशी आता आंदोलकही अधिक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा हा 5वा दिवस आहे. कालपासून त्यांनी पाणी देखील सोडलेलं आहे. आरक्षणाच्या मागणीवरून जरांगेंनी आता आणखीनच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणा जरांगे यांनी केलेली आहे. तसंच काहीही झालं तरी आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. सोमवारी जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. त्यामुळे उपोषणाच्या 5व्या दिवशी आता आंदोलक देखील अधिक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस. आणि आता बातमी. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टातील याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. कालच्या सुनावणीमध्ये जरांगे यांचं आंदोलन हाताबाहेर गेलंय असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं. आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा आज दुपारपर्यंत खाली करावी असे निर्देश हायकोर्टानं सुनावणी दरम्यान दिलेत. मुंबईत आणखी आंदोलक येणार नाही याची काळजी घ्या. आणखी आंदोलक आल्यास कायद्यानुसार सरकारनं पुढील पावलं उचलावीत अशा सूचना देखील हायकोर्टानं दिलेल्या आहेत. आणि आता पुढची बातमी पाहूयात. उच्च न्यायालयानं आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावं, इतरत्र फिरत बसू नये. तसंच मुंबईतील रस्ते खाली करावेत अशा सूचना केलेल्या आहेत. आंदोलकांनी मंगळवारी दुपारपर्यंत मैदान रिकामं करावं आणि रस्त्यांवरील वाहतूक सामान्य व्हावी अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत. जरांगे यांच्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील अनेक भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. आंदोलकांमुळे सीएसएमटी, फोर्ट, चर्चगेट आणि मंत्रालय परिसरात हजारोंचा जमाव जमलेला आहे. तर सीएसएमटीकडे जाणारे सर्व रस्ते बंद असल्यानं त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय.
आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याला अधिकची माहिती देतील। विजय, आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस, आक्रमकता वाढण्याची शक्यता आहे। काल संपूर्ण दिवस आपण खरं तर आंदोलकांची हुल्लडबाजी पाहिली। आज नेमकं काय घडू शकतं कोर्टाच्या सुनावणीनंतर? तर आमचे प्रतिनिधी विजय यांच्याशी आपण आपला संपर्क प्रस्थापित करूच या, मात्र पुन्हा एकदा काही दृश्य पाहूयात। आंदोलक आता न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं पालन करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था दक्षिण मुंबईमध्ये पूर्णपणे कालपासून कोलमडलेली आहे। रस्ते दुपारपर्यंत खाली करण्याचे कोर्टाने आज आदेश दिलेले आहेत, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सामान्य करण्याच्या सूचना दिल्यानंतर आंदोलक आता नेमकं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावं, इतरत्र फिरू नये, तसंच मुंबईतील रस्ते खाली करावेत अशा सूचना उच्च न्यायालयाने केलेल्या आहेत। आंदोलकांनी मंगळवारी दुपारपर्यंत मैदान रिकामं करावं आणि रस्त्यांवरील वाहतूक सामान्य करावी अशी सूचना केलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याला अधिकची माहिती देतील। विजय, आज जरांगे यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस, आज आक्रमकता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। काल संपूर्ण दिवस आपण आंदोलकांची हुल्लडबाजी पाहिली आहे। आज नेमकं काय घडू शकतं? न्यायालयाच्या आदेशांचं पालन होऊ शकतं की नाही? आज या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहे आज सुद्धा छत्रपती शिवाजी टर्मिनसचा जो मुख्य रस्ता आहे त्याच्या समोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या गाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। आपण जर पाहिलं तर हे जे आंदोलक आहेत या ठिकाणी आता गर्दी ह्यांनी केलेली आहे। तसंच या ठिकाणी मनोज जरांगे हे आमरण उपोषण करतात, त्या ठिकाणी सुद्धा भली मोठी रांग त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी लोकांनी लावलेली आहे। तसंच जो नवीन मंडप बांधलेला आहे मोठा, या ठिकाणी 65 बाय 150 फुटाचा जो मंडप बांधलेला आहे त्या ठिकाणी सगळीकडे मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमू लागलेले आहेत। आपण जर आता या दृश्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जरी कोर्टाने यांना ही वाहनं बाहेर नेण्यास सांगितली असली तरी अजून आतापर्यंत तरी या ठिकाणी CSMT या ठिकाणी ही वाहनं अजूनही आहेत, अजूनही काही गेलेली नाहीत। काही वाहनं जे आहेत काही प्रमाणात गेली आहेत, परंतु आताची परिस्थिती पाहिली आपण तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मराठा आंदोलक आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। प्राजक्ता, बरं विजय, खरं तर आज दुपारपर्यंत हे सगळे रस्ते खाली करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत, तर आता हे आंदोलक नेमकं कुठे जात आहेत? मैदानात परततायत का की पुन्हा त्यांच्या घरी परततायत? काय या संदर्भातली माहिती? प्राजक्ता, मराठा आंदोलक हे घरी परतणार नसून हे ते यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांना नवी मुंबईचं वाशीचं जे मार्केट आहे त्या ठिकाणी ह्यांची ही वाहनं आहेत ती घेऊन जाणार आहेत। परंतु जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा आंदोलक इथून हलणार नाही असं त्यांचा निर्धार आहे। आणि आजचा हा 5वा दिवस आहे, कारण आज आता गणपती विसर्जन बऱ्यापैकी झालेलं आहे। आता फक्त या ठिकाणी जे लोक आहेत लोकांची संख्या सुद्धा वाढणार आहे, कारण गावावरून ज्यांचे गणपतींचं विसर्जन झालंय ते सुद्धा आता यायला लागले आहेत अशी माहिती सुद्धा मिळत आहे। त्यामुळे हा जो आकडा आहे आंदोलकांचा तो मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। ठीक आहे विजय, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।